बालकांना भीक मागायला लावणाऱ्यांवर कारवाई. कोल्हापूर शहरात मोहीम. कोल्हापूर शहरात रस्त्यांवर, चौकात, सिग्नलवर लहान मुलांना भीक मागताना आपण अनेकदा पाहिलं आहे. पण यामागे त्यांच्याच पालकांचा सहभाग असल्याचं समोर आलंय. आता या प्रथेला थांबवण्यासाठी प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड हेल्पलाईन, अवनी संस्था आणि पोलीस मुख्यालय यांच्या संयुक्त मोहिमेत शहरातील 11 ठिकाणी छापे टाकण्यात आले. श्री अंबाबाई मंदिर, महाद्वार रोड, भवानी मंडप, खासबाग खाऊ गल्ली, मध्यवर्ती बसस्थानक, कावळा नाका, लिशा हॉटेल सिग्नल आणि CPR चौकासह अनेक ठिकाणी ही कारवाई झाली. या कारवाईत तब्बल 20 पालक आणि 29 बालकांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांना बाल भिक्षेकरी कायद्याबाबत मार्गदर्शन देण्यात आलं. तसेच शासकीय योजनांची माहितीही त्यांना देण्यात आली. सर्व पालकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या की लहान मुलांना भीक मागण्यासाठी रस्त्यावर उभं करणं हा गुन्हा आहे. पुढे अशी पुनरावृत्ती झाल्यास कडक कारवाई होणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. अखेर बंधपत्राची पूर्तता करून सर्व बालकांना पुन्हा पालकांच्या ताब्यात देण्यात आलं. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.